माझ्या दुःखाला कारणीभूत कोण आहे, माझ्या मनामध्ये विचार निर्माण झाला आणि ही शंका पूर्ण मनानं विचार करायला भाग पाडली. आपण दुसऱ्यांसाठी कितीही कर्म केले किंवा आपण चांगल्या भावनेने जरी कर्म करण्याचा प्रयत्न केला तरी माझी कोण किंमतच करत नाहीये, तर ह्याच्या पाठीमागचं आपण कटू सत्य दगड मारून घेत आहे कुठलंही कार्य करताना. तसंच इथंही आपल्या जीवनामध्ये असंच काही घडतं. आपणहून आपल्या जीवनामध्ये कधी कधी आपणहून स्वतःचा खड्डा खणण्यासाठी आणि तो खड्डा भरण्यासाठीही आपण मदत करत राहतो. आपल्या जीवनामध्ये आपला जो पण काही दुःखाचा किंवा आपल्या सेल्फ व्हॅल्यूचा किंवा आपल्या स्वाभिमानाचा आपण एक खड्डा दुसऱ्यांसाठी खोदून देतो आणि आपण त्या खड्ड्यामध्ये ना काही कारणामुळे आपण त्या खड्ड्यामध्ये एक 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 गोष्टी भरायला चालू करतो आणि आपला तो खड्डाही भरून जातो. आपल्या आजूबाजूला कुटुंबामध्ये आपण अशी व्यक्ती पाहतो की अगं तुझ्याशिवाय ना हे कार्यच होऊ शकत नाही, तूच व्यवस्थित करतेस, तुझ्या हातचं जेवण छान लागतं किंवा तुझ्या हातचा चहा छान लागतो, तू ना सर्व गोष्टी जिथल्या तिथे करतेस. आपण प्रत्येक वेळी आपला स्वाभिमान किंवा आपलं जे पण काही कर्म आहे ते आपण प्रत्येक वेळी सतत दुसऱ्यांना आपण हातभार लावण्यासाठी पुढे येतो. त्या कुटुंबासाठी कर्म करणं काही चुकीची गोष्ट नाहीये, परंतु आपला जो पण काही आपला स्वाभिमान आहे तो आपण प्रत्येक वेळी महागार घेतो आणि स्वतःचे अस्तित्व विसरून दुसऱ्यासाठी धावपळ करायला जातो. आणि तोच धावपळपणा किंवा आपले मूल असो किंवा आपले घरातली व्यक्ती असो किंवा इतर व्यक्ती असो, प्रत्येकासाठी आपण त्यांच्यासाठी आपण कर्म करण्याचा प्रयत्न करतो. स्वतःचा स्वाभिमान असेल, स्वतःचे अस्तित्व असेल ते पाठीमागे टाकून आपण दुसऱ्यांसाठी उभे राहण्याचा प्रयत्न करतो. ह्याच्यावरती एक व्हिडिओच बनवून जाईल बघा. आपले ना सर्व आपलेशी वाटतात, परंतु आपलं कोणीही नसतं. आपले मोजकेच काही व्यक्ती आपल्या चांगले शुभचिंतक असू शकतात, परंतु आपण सर्वांना ना आपण आपलंसं करतो आणि आपला भोळेपणा असेल किंवा आपल्या ज्या भावना आपण ना विचार न करता आपण दुसऱ्यांसमोर व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. तो ज्या भावना आपण व्यक्त करतोय तो चेहऱ्याच्या पाठीमागचा मुखवटा आपल्याला ओळखता आला पाहिजे. ज्या व्यक्तीसमोर आपल्या भावना व्यक्त करतोय तो आपल्याला मुखवटा ओळखणं खूप कठीण जातं आणि त्यामध्ये आपण तिथेच फसतो आणि आपलं जे पण काही आपल्या वेदना आहेत, ज्या भावना आहेत, आपलं दुःख आहे, आपण त्या व्यक्तीसमोर बोलतो आणि आपली स्वतःहून स्वतःच्या पायावरती दगड कोसळवून घेतो. हेच त्या आपल्याला साधं कारण वाटतं, परंतु अतिशय आपल्याला खड्डा भरण्यासाठी हेच उपयोगी ठरतं आणि हेच सर्व आपल्या स्वतःची किंमत करण्यासाठी कमी करतं. ते म्हणजे आपला समजूतदारपणा. आपण प्रत्येक वेळी ना एवढं समजून घेण्याचा प्रयत्न करतो की आता तरी समोरचा व्यक्ती बदलेल, जाऊ दे. आपण ना समोरच्याला ना चुका करत राहतो, तरीही आपण ना समोरच्याला समजूतदारपणा दाखवत राहतो. हा जाऊ दे, हा व्यक्तीला कळालंय ना, त्याला त्याचा पश्चाताप झालाय, सोडून देऊया. आणि आपण काय होतं, आपण समजूतदारपणा स्वतःमध्ये घेतला तर ह्या गोष्टीमध्ये आपण एवढं समजूतदारपणाच्या किंवा स्वतःला त्या भावनेमध्ये आपण एवढं घेऊन जातो आणि स्वतःच्या समजूतदारपणामुळे आपणच आपला खड्डा भरण्यासाठी आपण त्यांना हातभार लावतो. तर जातच असाल आपल्यासोबत जोडलेले व्यक्ती. प्रत्येक वेळी काम आहे तोपर्यंतच त्या व्यक्तीचं अस्तित्व आहे किंवा गोड बोलले असेल किंवा त्याला म्हणजे अटेन्शन समोरच्या व्यक्तीला देणं असेल आणि ज्या वेळेस आपलं कर्म होतं त्यावेळेस आपण त्यांच्या समोर गेलो ना की आपल्याला ना ते ना असं दाखवतात की जेणेकरून तुमचे आई वडिलांची किंमत काय आहे ते आपण समजून घेतो. की आपण काही मुलं आपल्या आई वडिलांना बोलत असतात हे तुझं कर्तव्यच होतं म्हणून ते पार पाडलं आणि त्या आईला ना म्हणजे इग्नोर करतात आणि ते त्यांच्या कर्माकडे फिरून पाहतात. त्या आईच्या वेदना काय म्हणत असतील त्याही आपण आपल्या विचार करू शकतो की त्या आईचं मन काय म्हणत असेल. ज्यावेळेस ज्या आईने आपल्याला लहानाचं मोठं केलं तेच मूल आपल्या आईसाठी ते एक शब्द किंवा जे पण काही त्याने इग्नोर केलं किंवा त्याच्या वागणुकीतून असेल, त्याच्या बोलण्यातून असेल, त्याच्या भावना इतर काही असो, परंतु ते व्यक्त करत असताना ते मन हे आईच्याच बाबतीत नव्हे तर अशा अनेक व्यक्तींच्या गृहिणीच्या बाबतीत असेल. आपण कर्तव्य करत चालतो, परंतु ते कर्तव्य करत असताना त्या पाठीमागे स्वार्थ जोडलेला असतो.
अशीही कारणं आपण आपल्या जीवनामध्ये आपल्याला महाग पडू शकतात. म्हणून आताच खड्डा भरण्या अगोदर स्वतःचं अस्तित्व ओळखा आणि स्वतःची नवीन सुरुवात करण्यासाठी प्रयत्न करा. बघा, तुम्ही स्वतःला इमोशनली किंवा भोळेपणाने तुम्ही दुसऱ्यांच्या सोबत तुम्ही जोडताय का, तर सावध व्हा. ती ओळखण्यासाठी उपयोगी ठरणारं सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे तुम्ही दुःखात आहात, तुम्हाला वाईट वाटतंय. मी ह्या स्थितीमधून गेले होते की मला खूप वाईट वाटायचं, कोण एखादा शब्द बोलून गेला भावनेच्या ह्याच्यामध्ये, किंवा मला माझा असा स्वभाव किंवा आपल्या स्वाभिमानाला कुठेतरी हे झालं ना की आपण ना प्रत्येक वेळी ना आपण लगेच दुःख मध्ये वाईट वाटतं किंवा दुःख होतं, तरीही आपण तिथेच त्यांच्याशी संघर्ष करतोय का, किंवा आपण त्यांच्याशीच कनेक्ट, त्याच व्यक्तीसोबत आपण कनेक्ट आहोत का, हे पण सर्वात मोठं कारण येतं. आपल्या अजून काय हवंय की जेणेकरून आपलं मन आपण सतत रडवतोय, स्वतःला आपण सतत रडण्याची अवस्था आपल्या जीवनामध्ये आपण स्वतः करून घेतोय आणि स्वतः रडतोय. ह्याच्यापेक्षा आपल्याला वेगळं काय आपल्याला कारण हवं आहे, तर आपली जी पण काही मी 5 कारणं सांगितलेली आहेत, ती कारणं ओळखून आपल्यामध्ये बदल करण्याची ही वेळ आताच आलेली आहे. आणि जो आपण खड्डा खोदला होता ना, तो खड्डा न भरू देणं हे फक्त आपल्या हातामध्ये आहे. खड्डा भरला की आपला विषय संपला म्हणल्यासारखं आपलं जीवन होऊन जातं. म्हणून ही कारणं आपण ओळखणं आणि आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपण एक नव्याने सुरुवात करणं, आजच्या पूर्ण व्हिडिओच्या पाठीमागून एकच टीप तुमच्यासाठी आहे की आत्ताच वेळ आलेली आहे स्वतःसाठी निर्णय घेऊन बदलण्यासाठी. तर हा निर्णय आणि हा बदल आपल्या एका विचारानेच आपला बदल घडू शकतो. आणि मला बदलायचा आहे, हाच निर्णय आपलं अस्तित्व निर्माण करू शकतो. तर निर्णय घ्यायला मनाला खंबीर करण्याचा प्रयत्न करा आणि एका नवीन विचाराने आत्ता मनामध्ये डोळे बंद करून स्वतःच्या मनाला सांगा की मी आज स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी मी आज तयार आहे. आणि नवीन बदल आणि माझ्या स्वतःची व्हॅल्यू करण्यासाठी, मी स्वतःची किंमत स्वतः करण्यासाठी मी आज एक पाऊल पुढे टाकत आहे. हाच निर्णय आपल्याला पुढे आपल्या जीवनामध्ये घेऊन जाणार आहे. माझे अस्तित्व मी स्वतःहून निर्माण करणार आहे. तुमच्यामध्ये किती ऊर्जा निर्माण होते ते मला जरूर कमेंटमध्ये टाईप करायला विसरू नका.